हाय मित्रांनो, कसे आहात तुम्ही सगळे? आज मी तुम्हाला जी गोष्ट सांगणार आहे ना, त्या आपल्या गोष्टीचं नाव काय माहिती आहे? फसवणारे मांजर. बघितलंय का कधी? चला मी तुम्हाला गोष्ट सांगते. एका मोठ्या झाडावर ना खूप पक्षी राहत होते. त्याच झाडावर एक म्हातारं गिधाड राहत होतं. तो तिथे राहणाऱ्या पक्ष्यांची ना अंडी, त्यांची पिल्लं याचं सगळ्याचं रक्षण करायचा. त्याच्या बदल्यात ते पक्षी त्या गिधाडाला अन्नही द्यायचे, कारण तो खूप म्हातारा झाला होता. ते गिधाड स्वतः आता कुठे जाऊ शकत नव्हतं. त्या गिधाडाची ना दृष्टीसुद्धा खूप अधू झाली होती. म्हणजे त्या गिधाडाला खूप कमी दिसत होतं, असं धुरकट दिसायचं. त्या झाडावरील सगळ्या पक्ष्यांची अंडी आणि पिल्लं यांच्यावरनं एका जाड्या बोक्याची नजर होती. त्याला माहित होतं की जोपर्यंत हे गिधाड आहे तवर मी या पिल्लांची आणि अंड्याची शिकार करू शकत नाही. त्यामुळे तो बोका असतो ना, तो खूप हुशार असतो. तो थोडा विचार करतो आणि एक दिवस ना गिधाडाकडे जातो आणि त्याला म्हणतो, अरे तुला माहिती आहे का, मी संन्यास घेतलाय, म्हणून आता इतर सगळे बोके राहतात ना त्यांच्याबरोबर मी नाही राहत. मांस खाणं, मच्छी खाणं सोडून दिलंय मी सगळं. अजिबात त्या बोक्यांच्या मध्ये मी राहत नाही. त्यानंतर रोज एक एकदा तो बोका खूप ज्ञानाच्या गोष्टी गिधाडाला सांगतो. बिच्चारं गिधाड त्याच्या शब्दाला फसतं आणि त्याच्यावर विश्वास ठेवतं. आणि काय करतं माहितीये, झाडाच्या मुळाशी त्या बोक्याला राहायला परवानगी देतं. ते छोटंसं बिळ करून राहायला लागतं. पण एके दिवशी तो बोका काय करतो माहितीये का, गिधाडाचं लक्ष नाहीये हे बघतो आणि त्या पिल्लांना पळवतो. गिधाडाला कमी दिसत असतं ना, याचा तो पुरेपूर फायदा घेतो तो बोका. संध्याकाळी झाडावर परत आल्यावर आपल्या घरट्यामध्ये पिल्लं दिसत नाहीत म्हणल्यावर पक्षी घाबरून जातात, आरडाओरडा करतात आणि त्या गिधाडालाच दोषी ठरवतात. पण गिधाड तर बिचारं गिधाड असतं. ते म्हणते, अहो मी निर्दोष आहे, मी इतका म्हातारा आहे, माझ्या दृष्टी खूप कमी आहे, मी खरंच काही केलं नाहीये. दिवसभर मी तुमच्या पिल्लांना आणि अंड्यांचा पहारा देत होतो, पण हे कसं झालं मलाही कळत नाहीये. आणि हे एकदाच नाही, त्यानंतर पुन्हा पुन्हा असं होऊ लागतं. मग गिधाड खूप विचार करतं बरं का, की असं का बरं होत असेल. मी इतकं डोळ्यात तेल घालून लक्ष देतोय तरी सुद्धा ही पिल्लं अंडी कोण बरं गायब करत असेल. बरं, बोक्याने त्याला इतक्या गोष्टी सांगितलेल्या असतात की गिधाडाला त्या बोक्यावर संशयच येत नाही. तो त्याच्यावर शंकाच घेत नाही. एकदा काय करतो माहितीये बोक्या, त्या घरट्यातली पिल्लं अंडी सगळी खातो आणि काय करतो, त्या बिळात सगळी त्याची हाडं टाकून देतो. नंतर संध्याकाळी पुन्हा पक्षी येतात. घरट्यामध्ये पिल्लं अंडी नाहीत बघून खूप संतापतात. त्यांना भयंकर राग येतो. ते सगळे मिळून शोध घ्यायचा ठरवतात. मग त्या पक्ष्यांमध्ये एक पोपट असतो. तो इकडे तिकडे बघत असतो. त्याला काय दिसतं, झाडाखाली ते बीळ दिसतं. तो म्हणतो, बघा या बिळामध्ये गिधाडानं आपली पिल्लं खाऊन सगळी हाडं खाली फेकून दिली आहेत. मग सगळे पक्षी त्या गिधाडावर काही न विचारता तुटून पडतात. पक्षी सगळेजण त्या गिधाडाला चोचीनी टोचून 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 मारतात. गिधाड बिचारं मरून जातं. बिचारं गिधाड बोक्याच्या या फसव्या बोलण्यात येऊन पूर्णपणे फसतं आणि स्वतःच मरण पावतं. मित्रांनो, म्हणून एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, आजूबाजूला अशी लबाड लोक खूप असतात. त्यांच्यापासून आपण 4 हात नेहमी लांबच राहायचं, हो की नाही? नाहीतर काय होतं, आपलंच नुकसान होतं. आवडली गोष्ट? मग लाईक नक्की करा. हां, बाय.